तुम्ही पाहताय दिमागदार 16 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुमच्या भेटीला आली. अमित तापकीर आणि अनिकेत ताकवणे. अमित तापकीर आणि अनिकेत नेहमीच भन्नाट फॉर्ममध्ये टचमध्ये. अमित तापकीरने देखील भरपूर वर्ष क्रिकेट खेळलंय, काळ गाजवलाय क्रिकेटच्या माध्यमातून आणि चर्चेतलं नाव आहे. पॉवर प्ले फोडण्यासाठी हे खेळाडू जाणले जातात आणि त्यातल्या त्यात मागच्या काही सामन्यांमध्ये अनिकेतची बॅट तडपली. तो चांगला खेळ सातत्याने त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि त्याच्याच बदौलत सध्या संघ आपल्याला इथपर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय. हा महत्वाचा सामना या ग्रुपमधला. सामन्याला आता सुरुवात होईल. टॉस जिंकला सचिन ढवळे 11 या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिला बॉल निहालचा. पहिलाच बॉल मिस्टर एमपीएल. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. 7 वाजता पहिला बॉल पडलेला आहे. परफेक्ट 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड इथे करण्यात आलाय. टाइमर सेट आहे, लक्षात घ्या. दोन्ही संघ बरोबर 7 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यात आलेला आहे. पहिल्या बॉलवर बीट केलं फलंदाजाला अमित तापकीर यांना. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. दुसरा बॉल फुलर लेनचा होता. फ्लाय स्लिप मध्ये उडला होता आणि इथे रनआउटची संधी आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. ओव्हर थ्रो मध्ये दुसरी धाव मिळेल का? तर बिलकुल नाहीये. एकच धाव इथे ऍड होईल. तर दुसऱ्या बॉलवर इथे खातं उघडलंय आणि महत्वाचा डिसिजन आहे. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करणं फ्लड लाईट सुरू झाल्यानंतर एवढं सोपं नाहीये. हे जे ट्रान्झिशन याचा मी कालही उल्लेख केला होता. दुपारच्या सत्रापासून खेळलेले संघ मग संध्याकाळी खेळण्यासाठी येतात आणि अचानक फ्लड लाईट सुरू होतात. इथे काहीतरी वेगळं करावं लागतं गोलंदाजीमध्ये देखील आणि फलंदाजीमध्ये देखील. परंतु फलंदाजांसाठी तेवढंच सोपं नाहीये हे काम. जेव्हा हे ट्रान्झिशन होतं संध्याकाळच्या सत्रापासून लगेच तुम्ही फ्लड लाईट्समध्ये खेळण्यासाठी सज्ज होता. अनिकेतने मागच्या काही सामन्यांमध्ये चांगला खेळ दाखवलाय. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, आक्रमक खेळाडू आहे, परंतु समोर कडवं आव्हान निहालचं आहे. वेगाने टाकण्याचा प्रयत्न. दिशा थोडीशी चुकल्यासारखा वाटतोय आणि पहिले शफल झाला होता बॅटर. त्याला फॉलो करायचं होतं परंतु लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अंपायर अक्षय निर्मळ यांचा इशारा आलाय. हा एक्स्ट्रा रनचा. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 3. रन स्कोअर बोर्डवर. टेनिस क्रिकेट.in वर या स्पर्धेचं टेलिकास्ट तुम्ही पाहताय. अंतिम रात्र या स्पर्धेची. ओ फुलर लेनचा बॉल होता. मिस केली लाईन. यष्टया उद्ध्वस्त झाल्यात आणि इथे तर मागे पाहतोय इथे अपील होती LBW ची. नंतर लगेच अक्षयने सांगितलं पीछे तो देखो आणि जसं मागे पाहिलं त्यावेळेला दिसलं की बेल्स जर ब्लिंक होत आहेत आणि त्याचमुळे अमित तापकीर बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का बसलाय. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्सला 3-1. पहिली विकेट. अपील होती ते पायचीस साठी परंतु फाईन लेग ला सचिन सर तिथे उभे होते. त्यांना माहित होतं बॉल स्टंपला लागलाय. बेल्स खाली पडली आहे आणि मग ती अपील कुठेतरी थांबली. ऍक्शन रिप्ले. बरोबर ऑफस्टिकला जाऊन बॉल धडकला. पायाला लागलेला असताना देखील परंतु गोलंदाज निहाल तो प्रयत्न करत होता LBW साठी आणि मग ज्या वेळेला लक्ष गेलं मागच्या दिशेला की ते स्टंप पडलाय म्हणजे बेल्स पडली आहे त्यावेळेला त्याच्याही लक्षात आलं की फलंदाज बाद आहे. पहिली विकेट गारद. नवीन फलंदाज चेतन. काळंगे बारामतीचा हा खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला दौंड पारगावचा खेळाडू अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन. निहाल गोलंदाजीसाठी. देहू रोडला क्रिकेटच्या पटलावर आणणारा खेळाडू आणि त्यातल्या त्यात
आनंदचा देखील उल्लेख व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने तोही त्या देहू रोड पासून बिलॉंग करतो. अंपायरचा इशारा आहे, तो टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. DRS वापरलाय व्हाईट बॉलसाठी. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे ना? येस, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायरने हा डॉट बॉल घोषित केला होता, त्याच्यामुळे बॅटरने हा रिव्ह्यू वापरलाय. DRS इथे वापरण्यात आलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आली आहे. निहालचा हा बॉल पडल्यानंतर एक्झॅक्ट जास्त बाहेर आहे का, या सगळ्या गोष्टींची तपासणी आता आपल्या कंट्रोल रूम मध्ये, PCR प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये इथे होईल आणि त्याच्यानंतर हा निर्णय तुमच्यापर्यंत येईल. ऍक्शन रिप्ले सध्या तुमच्या स्क्रीनवर. ऑनफिल्ड अंपायरने हा डॉट बॉल कळवला होता आणि टीव्ही अंपायरने देखील सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे. त्याच्यामुळे जो रिव्ह्यू होता बॅटिंग करणाऱ्या टीमचा तो त्यांनी गमावलाय. नो मोर रिव्ह्यू फॉर बॅटिंग साइड. एक जो रिव्ह्यू होता तो गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. आता हा डॉट बॉल आलाय, पण आवश्यकता नव्हती. ऑनफिल्ड अंपायरने निर्णय दिला होता, रिव्ह्यू एवढ्या लवकर गमावणं गरजेचं नव्हतं असं मला वाटतंय. परत एक वेळा गोलंदाज तयार. निहाल, चांगला बॉल अक्षरशः खोलूनच ठेवलंय बॅटरला. त्याच्यानंतर दिशा दिली, गलीमधून बॉल मागे निघतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एक होती तिथे दोन मिळाल्या. 2 धावा ऍड होतील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. हळू डगआउट मधून टाळ्या वाजतायत. डगआउटला माहिती आहे या धावेंचं महत्व काय. जरी इथे 50 धावा च्या आसपास टार्गेट सेट केलं, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये अंडर फ्लड लाईट्स सोपं नाहीये हे काम. एक बॉल अजूनही बाकी आहे, 5च बॉल झालेत. तर 5 धावा 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिला बॉल डॉट होता, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, तिसरा बॉल वाईड होता, म्हणजे 2च बॉल झाले होते. त्याच्यानंतर विकेट, मग डॉट आणि 2. 5 बॉल झाले, शेवटचा बॉल शिल्लक. निहाल परत एक वेळा गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडला चेतन. दिशा दिली, गाईड केलंय. गली रिजन मध्ये फक्त एक धाव मिळताना दिसते. पहिलं षटक इथे संपलं, यशस्वी षटक राहिलंय सचिन ढवळे प्रहार 11 या टीमसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 6 धावा 1 फलंदाज बाद. यशवंत भाऊ पाचंगे शिरूर शिरसाट स्पोर्ट्स नगर या टीमच्या खात्यामध्ये 6 धावा आहेत. यशवंत भाऊ पाचंगे आणि अंबादाजी शिरसाट यांचा संघ. यशवंत भाऊ पाचंगे आणि शिरसाट स्पोर्ट्स. दुसऱ्या बाजूला सचिन ढवळे सरांचा संघ, सचिन ढवळे 11 प्रहार स्पोर्ट्स. सध्या तुम्ही पाहताय सचिन ढवळे सरांना आपल्या स्क्रीनवर. हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. आपल्या आयुष्यात आपण पाहतोय एक शिक्षक म्हणून ती सगळ्यात महत्त्वाची भूमिका. स्पर्धा परीक्षातून अनेक विद्यार्थी घडवण्याचं एक प्रामाणिक काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यातल्या त्यात एकाच हंगामात 2 क्रिकेटच्या स्पर्धा. प्रहार प्रीमियर लीगचं आयोजन, एक डे फॉर्मॅटमध्ये, एक डे नाईट फॉर्मॅटमध्ये. स्पर्धा परीक्षेत नैपुण्य प्रावीण्य मिळवलेले सर्वच विद्यार्थी. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलंय, अनेक PSI घडवलेले आहेत. बँकिंग एक्झाम असेल तर क्लर्क्स, PO प्रोबेशनरी ऑफिसर त्यांनी घडवलेले आहेत. UPSC MPSC ची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आहेत. अनेक मोठमोठ्या पदांवर हुद्द्यांवर ते सध्या कार्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि याच्या मागे सर्वात महत्त्वाचा वाटा संपूर्ण त्यांच्या टीमचा, त्यांच्या शिक्षकांचा, सचिन ढवळे फाउंडेशनचा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण स्पर्धा परीक्षा जर तुम्ही देत असाल तर सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो अंकगणित, रिझनिंग, आणि त्याची अकॅडमी सध्या सचिन ढवळे सर चालवतात. फुलरलेनचा बॉल होता, ड्राईव्ह खूप चांगला केला. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत तिथे, एक धाव मिळताना दिसेल. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 7.
कारण रनरेटचा विचार केला तर 6च्या सरासरीने सध्या तरी फलंदाजी सुरू आहे आणि ही सरासरी राहिली तर फक्त 30 होतील. परंतु मला असं वाटतं की कुठेतरी आक्रमण करणं गरजेचं आहे. पॉवर प्लेमध्ये आक्रमण करावं लागेल. विशाल निंगोट हा देखील एक चांगला गोलंदाज. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना अनिकेत ताकवणे आणि त्याच्याबरोबर चेतन सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि महत्वाचं म्हणजे की एक पार्टनरशिप तर बिल्ड करायची आहे, परंतु वेगाने धावा कराव्या लागणार आहेत. सचिन ढवळे प्रहार 11च्या विरुद्ध यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्सला. ओ स्वीप केला, चांगला फटका गॅप मध्ये जातोय, अतिशय वेगाने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावा मिळतील 4. अनिकेतचा एक वेगळा अंदाज, हा येतोय चौकार. ही खासियत राहिली आहे. झाडू शॉट, स्वीप शॉट साठी हा खेळाडू जाणला जातो. मग अशी देखील असे फटके त्याने सजवले होते. मिड विकेटला चांगलं टार्गेट केलं होतं, परंतु हा पहा फटका. अंदाज अपना एक वेगळा अंदाज बॅटिंग मधला. माहिती आहे एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवलाय, फाईन लेग आहे 38 सर्कलच्या आतमध्ये. दोघांच्याही मधून गॅप शोधला, बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा वसूल केल्यात अनिकेतने. शॉर्ट बॉल पुल केला जाईल, बॉलला गुल करतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिड विकेटला. प्रहार षटकार. चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळते अनिकेतच्या बॅट मधून. निकेत ताकवणे इज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 बाउंड्रीज त्याच्या खात्यामध्ये. एक चौकार, एक षटकार. शॉर्ट बॉल तुम्ही टाकू शकत नाही, तयारच असतो अनिकेत. मागच्या पायावर पुल करत असताना बॉलला पाठवलं, पंख लावत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने 17 धावा. एक फलंदाज बाद. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी सध्या तरी अनिकेत ताकवणीची आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये 500चा स्ट्राईक रेट त्याचा पाहायला मिळालाय. आणि आता ज्या प्रोजेक्टेड स्कोरची मी चर्चा करत होतो तो 30 वरून 57 दाखवतोय. त्याचं कारण आहे अनिकेतने केलेले ते हल्ले. 2 प्रति हल्ले, 2 बॉलवर 2 बाउंड्रीज, एक चौकार, एक षटकार त्याच्या खात्यामध्ये. प्रोजेक्टेड स्कोर आता 57च्या दिशेने वाटचाल करतोय. अशीच खेळी करावी लागेल अनिकेतला. विशाल निंगोट आता कुठेतरी महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालंय या मॅच मध्ये. सचिन ढवळे प्रहार 11 या टीम कडून दुसरं षटक हाताळत असताना विशाल. बॉल हवेत आहे, कव्हर्सला फिल्डर आहे. व्हॉट अ शॉट. बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द इव्हनिंग आणि शॉट ऑफ द प्रहार प्रीमियर लीग असं म्हणायला हरकत नाहीये. अनिकेतच्या बॅट मधून आणखीन एक हल्ला. विशालच्या विरुद्ध षटकार. विशाल निगोटच्या विरुद्ध आणखीन एक हमला. काय फटका होता. स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरूनच हात उघडले, हात खोलले आणि बॉलला पाठवलं कव्हर्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. अफलातून बॅटिंग, लाजवाब खेळ. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या बॅट मधून विशाल विरुद्ध आक्रमण सुरू झालंय. जागेवरूनच हा फटका इथे सजवला. टीमची धावसंख्या 23, 23 धावा. परत एक वेळा निहालवर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतील. नॉन स्ट्रायकिंग एंडने चेतनने देखील काय एक्सप्रेशन्स दिले. काय फटका होता, नो डाऊट डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता. जेव्हा लेफ्ट हँडेड बॅटर ऑफ साइडला असे फटके मारतात ना, मग एक मजाच येते प्रेक्षकांना. उद्योगरत्न रतनजी टाटा हे जे कक्ष आहे ते देखील आता पूर्णपणे पॅक झालंय. भारतरत्न डॉक्टर मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम कक्षामध्ये देखील प्रेक्षक आलेले आहेत. अंतराळ वीळ सुनीता विल्यम्स कक्षामध्ये देखील प्रेक्षक हळूहळू येत आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. फुलर लेनचा बॉल होता, याला ड्राईव्ह करत असताना शॉट एक कव्हरच्या दिशेने, तोपर्यंत एक रन ची की सिंगल वेगाने धाव इथे कंप्लीट केली. आणि हे महत्वाचं आहे की आपण धावा केल्यात, माहिती आहे चांगल्या बॉलला सन्मान द्या. लगेच एक सिंगल कंप्लीट केली अनिकेतने. 17 वर तो पोहोचलाय. 24 धावा स्कोर बोर्डवर आहेत. कॅप्टन सचिन ढवळे सर सध्या बरोबर फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करत असताना लेफ्ट हँडेड बॅटर, राईट हँडेड बॅटर ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतात त्या वेळेला तो बदल अपेक्षितच असतो. डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेगला एक फिल्डर सेट केलाय. गोलंदाज परत एकदा सज्ज होईल विशाल निगोट. फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला बरोबर वळवलाय. डीप मध्ये फिल्डर धावतात, भरपूर अंतर कापावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू होईल. दुसरी धाव धोक्याची आहे का हे पाहावं लागेल. आणि दुसरी धाव इथे कंप्लीट केली आहे. पंच स्तब्ध आहेत, म्हणजेच काय तर दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. 2 ओव्हरचा खेळ इथे संपतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या आहे 13ची सरासरी 26 ला 1.
रनिंग बिटवीन द विकेट पा लाजवाब. वेगाने धावला खेळाडू आणि उंच पुराचा खेळाडू आहे अनिकेत. ते डिस्टन्स क्लिअर केलं, कव्हर केलं आणि चांगला निर्णय. अजय आवळे सरांचा एक योग्य निर्णय. नॉट आउट. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 26 धावा 26. जलपान मैदानामध्ये होत आहे. थोडासा खेळ थांबलाय. एक प्लॅनिंग स्ट्रॅटेजिक टाइम आउट म्हणूनच IPL मध्ये असतो तो 2.5 मिनिटाचा. तर 6 मिनिटांमध्ये 2 षटके ते कंप्लीट करण्यात आलेली आहेत. करायची आहेत. 6 मिनिटांमध्ये पुढील 2 षटके कंप्लीट करायची आहेत अशी माहिती येते कॉमेंट्री बॉक्स मधून. वेळ जास्त घेतलाय पहिल्या 2 ओव्हरसाठी. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 ला 1 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत सध्या स्ट्रायकिंग एंडला. परत एक वेळा गोलंदाजीसाठी निहाल आलाय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता निहालला कमबॅक करून द्यावं लागेल. टीमला ब्रेक थ्रूज पाहिजेत. आता आक्रमण सुरू झालंय. निहाल आलाय. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट होता, मागे खेचून टाकलेला. डीप मध्ये फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळताना दिसेल. अनिकेतच्या खात्यामध्ये ती सिंगल जाईल. अनिकेत वेगाने धावा करतोय. अनिकेत पोहोचलाय 18 वर. टीमला पोहोचवले 27 वर. 6 धावा चेतनच्या खात्यामध्ये आहेत आणि हळूहळू धावसंख्येला आकार येतोय. करंट रन रेट वाढतोय. तो 12.46 वर जाऊन पोहोचलाय आणि प्रोजेक्टेड स्कोर देखील वाढतोय. जो मगाशी 30 दाखवत होता, मग 57 दाखवला आणि आता 63 दाखवला जातोय. त्याचं कारण आहे वेगाने धावा यायला सुरुवात झाली आहे. यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्ससाठी. सचिन ढवळे प्रहार 11च्या विरुद्ध खेळत असताना निहाल परत एक वेळा गोलंदाजीसाठी सज्ज. समोर चेतन. जास्त शफल झाला. इम्प्रोवायझिंग हुक मागे चाललाय. बॉल फाईन लेगला बीट करून जाईल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. प्रहार चौकार. चांगला फटका. चेतन याच्यासाठी जाणला जातो. गोलंदाजच्या पेसचा वापर करायचा असेल तर थोडंसं शफल होऊन खेळणं गरजेचं आहे आणि तेच केलं. थोडंसं शफल झाला आणि त्याच्यानंतर बरोबर इनफिल्डच्या वरून फाईन लेगच्या डोक्यावरून बॉलला फक्त दिशा दिली. 4 धावा वसूल केल्या. टीमची धावसंख्या 31 वर पोहोचवली. 31. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे आणि थोडासा शॉर्ट बॉलही होता. जास्त मागे टाकण्याचा प्रयत्न होता. फॉलो करायला पाहिजे होतं बॅटरला, परंतु इथे चूक झाली निहाल कडून. परत एक वेळा निहाल तयार. समोर चेतन. हा बॉल पंच पाहतायत, सांगतात हा डॉट बॉल असेल. डॉट बॉल आलाय. तिसरा चेंडू निर्धाव टाकलाय. जास्त शफल होऊन परत एक वेळा खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाकडून आणि म्हणूनच बरोबर लेग ब्रेकचा प्रयत्न. ऑफ स्टंप वर बॉल डिलिव्हर्ड केला आणि तेच इथे सांगत असताना ज्या पद्धतीने गोलंदाजाने बोटे फिरवली, फलंदाज देखील तोच इशारा करतोय की बॉल कमी गतीने टाकला म्हणून माझा अंदाज चुकला आणि शेवटी अंदाज फलंदाजाचा चुकलेला इथे दिसतोय. चेतनचा चुकलेला दिसतोय आणि एक डॉट बॉल आलाय. परत एक वेळा निहाल तयार. राऊंड विकेट. आता बरोबर बॉडी लाईन गोलंदाजी सुरू झाली आहे. पायावर टार्गेट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला डिरेक्ट हिट झालाय. टीव्ही अंपायरची मदत घेतलीच जाईल. हॅलो हॅलो. थँक्यू सर. आपण ड्रॉ करतोय सेमीफायनलच्या सामन्यांचा. सेमीफायनलचे सामने कसे होणार आहेत हे या ड्रॉच्या माध्यमातून निश्चित होतील. या सामन्यातला विजय जी लढत येईल ती दुसरी सेमीफायनल होईल याची सर्व संघनायकांनी नोंद घ्या. आणि सुप्रिया वहिनींना विनंती, आपण एक चिठ्ठी काढा. सुषमाताई आपण एक चिठ्ठी काय. पहिल्या चिठ्ठीमध्ये नाव आलेले हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. यानंतरची मॅच
OUT आउट. पहिला सेमीफायनलचा सामना हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे विरुद्ध इलियासभाई शेख क्रिकेट क्लब अशी लढत लगेच होणार आहे आणि ही इनिंग संपल्याबरोबर टॉस होईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये या. दुसरा सेमीफायनलचा सामना होणार आहे तो या सामन्यातला विजेता विरुद्ध बांदेश्वर बांदा रोहित स्पोर्ट्स क्लब असा दुसरा सेमीफायनलचा सामना. पहिला सेमीफायनलचा सामना इलियासभाई शेख क्रिकेट क्लब विरुद्ध हमराज मृत्युंजय पुणे. दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये या. नाणेफेकीचा कौल होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. ओव्हर टू कुणाल दाते सर. धन्यवाद. पहिला सेमी फायनलचा सामना हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि त्याचबरोबर इलियासभाई क्रिकेट क्लब या दोन टीमच्या दरम्यान होईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. त्यानंतरचा सेकंड सेमी फायनलची लढत असणार आहे रोहित स्पोर्ट्स क्लब बांदेश्वर बांदा विरुद्ध या मॅच मधला विजेता संघ. असा हा सेमी फायनलचा थरार आपल्या समोर रंगताना दिसेल खुल्या गटातला. तर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. काय थ्रो होता, बरोबर यष्टांचा वेध घेण्यात आला. थोडस मागे राहिला चेतन. अनिकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कुणाल खोंड आला नवीन फलंदाज. हा देखील एक आक्रमक तडाखेबंद खेळाडू. अपील स्ट्रॉंग आहे आणि पायावर लागलाय म्हणजेच काय तर अनिकेत देखील स्वतःच सांगतोय आउट आहे. अंपायरने घोषित केलं होतं. परत एक वेळा चर्चा इथे सुरू होती परंतु आता रिव्ह्यू नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की तुम्ही तो लवकर गमावलाय वाईट बॉल ज्या वेळेला तो घोषित करण्यात आला होता सेकंड ओव्हरच्या दरम्यानच त्याच वेळेला तो तुम्ही रिव्ह्यू गमावला आय थिंक पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान. आणि हा ऍक्शन रिप्ले सध्या तुमच्या स्क्रीनवर. LBWच्या स्वरूपात विकेट आली आहे. पुढच्या सामन्याची चर्चा इथे होते. ऋषिकेश जोरी तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अविनाश रामगुडे तिथे आहेत आणि त्यातल्या त्यात संभाजी पाटील म्हणजेच बबलू पाटील तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर बक्षीसही जिंकलेत बबलू पाटील यांनी लकी ड्रॉ मध्ये असंही ऐकण्यात आलंय. म्हणजे क्रिकेट खेळता खेळता घरचेही खुश आणि सध्या बबलू पाटीलही खुश आहेत. ही स्पर्धा पाहतोय. सचिन ढवळे प्रहार 11 या टीमच्या खात्यामध्ये विकेट आली आणि आता परत एक वेळा प्रोजेक्टेड स्कोर मध्ये बदल होतोय कारण या ओव्हर मध्ये गोलंदाजी चांगली झाली आहे. परत एक वेळा निहाल कडून बॅकफुटला जात असताना पॉइंटला कट केला. फिल्डर आहे झेल टिपलाय. फलंदाज शफिक बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक धक्का. चौथी विकेट यशवंत भाऊ पाचंगे शिरसा स्पोर्ट्स या टीमने गमावली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 31-4 अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते. 3 विकेट घेतल्यात या ओव्हर मध्ये. या संपूर्ण स्पेल मध्ये निहाल तुसमतच्या खात्यामध्ये या 3 विकेट आहेत. 11 धावा त्याने 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये दिल्यात. बॅकफुटला जात असताना कट केला. पॉइंटला फिल्डर होता थोडासा घसरला परंतु त्यानंतर बॉडी बॅलन्स खूप चांगलं पाहायला मिळालं आणि चांगला झेल अजयने तिथे टिपला. फलंदाज बाद. 31 धावा 4 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ आता सुरू होईल. दुसऱ्या ओव्हर मध्ये अटॅक झाला त्याच्यानंतर परत एक वेळा कमबॅक करण्यामध्ये यश प्राप्त झालं. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा आमचा समालोचन कक्षाचा दृश्य तुम्ही पाहता आणि त्यातल्या त्यात सर्वच आमचे प्रेक्षक आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. आजची शेवटची रात्र आहे, अंतिम रात्र आहे या स्पर्धेची. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी आयोजित प्रहार प्रीमियर लीगचं हे 12वं पर्व तुमच्या भेटीला आलंय. शानदार असं आयोजन, दर्जेदार असं आयोजन, डोळे दिपवणारं आयोजन गेले कित्येक वर्ष सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या माध्यमातून सचिन ढवळे सर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. 31 धावा झाल्या. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. करण आला आता गोलंदाजीसाठी. करण डुकरे गोलंदाजीसाठी बुलढाण्याचा हा गोलंदाज आहे.
गोलंदाजीसाठी सज्ज होईल. समोर आहे कुणाल खोंड. पहिला चेंडू वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जाईल. यशवंतभाऊ पाचंगे शिरूर या संघाच्या एक्स्ट्रा रन खात्यामध्ये. वाईट यॉर्करचा प्रयत्न होता पहिल्याच बॉलवर करणचा, परंतु दिशा थोडासा भरकटलाय. बुलढाणा एक्सप्रेस गोलंदाजीसाठी उद्योग रत्न रतनजी टाटा या कक्षामध्ये देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत. या स्पर्धेचं आपल्या सगळ्यांचं स्वागत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी पुणे आयोजित ही स्पर्धा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, टार्गेट करायचं होतं मिड विकेटला, परंतु बीट केलं. कुणाल खोंडला सरळ चाललाय बॉल निर्धाव. त्याचबरोबर आमचे पंच संजय भालेराव सर सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. टीव्ही अंपायरची भूमिका ते सध्या निभावत आहेत. चांगले प्रसिद्ध पंच आहेत संजय सर. भरपूर वर्ष क्रिकेटही खेळलेले आहेत. सूर्या 11 मध्ये. बॅटची वरची कडा, फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होईल. आता लॉंग स्टॉप रिजन मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे या मैदानावर. प्रयत्न सुरू, परंतु अपयश आणि बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. नाराज आहे करण, कारण बॅटची कडा घेऊन हा चौकार येतोय. आणि लकी ड्रॉ देखील आज होणार आहे. प्रत्येक आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये भरपूर तिकीट्स पाहायला मिळतात. फक्त 20 रुपये नाममात्र शुल्क आकारण्यात आलेलं आहे. रोज 5 बक्षिसं दिली जातात. आज मला वाटते 10 बक्षिस आहेत. चार धावा इथे ऍड होतील. प्रयत्न चांगला केला आणि आता टाइम संपलेला आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. परत एक वेळा बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहेत. विकेट किपर खाली. प्रयत्न सुरू आहे. चांगला झेल. निहालने टिपलाय फलंदाज बाद. 5वा धक्का यशवंतभाऊ पाचंगे. शिरसाट स्पोर्ट्सला 36 ला 5. कुणाल खोंड बॅक टू द पॅव्हिलियन. अनिकेत ताकवणे जर सोडला तर दुसरे कुठलेच फलंदाज इथे तग धरून खेळताना दिसलेले नाहीये. त्याची विकेट मिळाली. निहालने ती विकेट घेतली एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक धक्के बसलेत. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, लेग कटरचा प्रयत्न, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा. विकेट कीपर निहालने कोणती चूक केलेली नाहीये आणि म्हणूनच बुलढाणा एक्सप्रेस सध्या तरी ऑन ट्रॅक पाहायला मिळते. करण डुकरे चांगली गोलंदाजी करत असताना या सामन्यामध्ये, मागच्याही सामन्यामध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. 36 धावा फलकावर आहेत. मगाशी प्रोजेक्टेड स्कोर 63च्या वर दाखवत होता. आता तो परत एक वेळा घसरलाय. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये किती धावा फलकावर येत आहेत. नवीन फलंदाज कुणाल घोलप फलंदाजीसाठी आलाय. रोहनच्या बरोबरीने शून्यातून दोघांनाही सुरुवात करायची आहे. कुणाल खोंड आउट झाला. कुणाल घोलप आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. चांगली गोलंदाजी या ओव्हरच्या दरम्यान करण डुकरेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बुलढाण्यावरून, विदर्भातून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. 36, 5 फलंदाज बाद. यशवंतभाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स. आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो सेकंड सेमी फायनल खेळताना दिसेल. रोहित स्पोर्ट्स क्लब बांदेश्वर बांदा विरुद्ध. परंतु आता जसं मिड इनिंग पहिलं सत्र संपेल, टॉस केला जाईल. हमराज मृत्युंजय आणि इलियासभाई क्रिकेट क्लब. सोडून दिला बॉल. पंचांचा इशारा येतोय. अजय आवळे सरांचा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 37, 37 धावा. हळू धावसंख्येला आकार. करंट रन रेट 10.57 आणि ही सरासरी राहिली तर 50-55च्या आसपासचं टार्गेट सेट होईल. तो प्रयत्न व्हायला पाहिजे, परंतु शून्यातून सुरुवात करायची कुणालला. चांगला फटका कुणालच्या बॅट मधून. ऑन दी राइज, ऑन दी अप. बॉल डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हर पासून धावत येतोय. श्रीकांतचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या मैदानावर श्रीकांत या नावाची नेहमी चर्चा राहिली आहे. एक धाव इथे मिळते. टीमची धावसंख्या 38. 8 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हळू धावसंख्येला आकारही चांगला प्राप्त झालाय. विकेट जरी रेग्युलर इंटरव्हल मध्ये गमावलेले असतील यशवंतभाऊ पाचंगे या टीमने, तरी देखील धावसंख्या 38 वर आहे या टीमची. परत एक वेळा जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला स्लाइस होतोय बॉल आणि तिथे झेल टिपला जाईल. परत एक वेळा करणच्या खात्यामध्ये ती विकेट पाहायला मिळते. 2 धक्के करणने या ओव्हरच्या दरम्यान दिलेले आहेत यशवंतभाऊ पाचंगे.
शिरसाट स्पोर्ट्सला 7 धावा फक्त खर्च केल्यात. रोहन इथे आउट होतोय. आणखीन एक विकेट गमावली. 38-6 अशी परिस्थिती सध्या यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्सची. नवीन फलंदाज रविकुमार साऊ फलंदाजीसाठी येईल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक तो दबाव. लुईस या टोपण नावाने हा खेळाडू ओळखला जातो. सुदर्शन केदार सध्या आपल्या स्क्रीनवर. भरपूर मेहनत सुदर्शन केदार यांनी घेतली आहे सचिन ढवळे सरांच्या खांद्याला खांदा लावत असताना. दर वेळेला या स्पर्धेमध्ये त्यांचंही योगदान मोठं असतं. मॅनेजमेंटच्या बाबतीत, सगळ्या गोष्टींच्या बाबतीत चांगले क्रिकेट तेही खेळलेत. शिवांश 11च्या दरम्यान काल त्यांना खेळताना आपण पाहिलं. 38 धावा 6 फलंदाज बाद अशी परिस्थिती. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल या षटकातला. 7 धावा फक्त खर्च केल्यात करणने. गाईड केलंय बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या दरम्यान तोपर्यंत एक सिंगल मिळते. ओव्हरची होते समाप्ती. यशस्वी षटक करणचं. या ओव्हरमध्ये त्याने 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या 39 धावा 6 फलंदाज बाद. पंचांच्या आणि कॅप्टनच्या माहितीसाठी वेळ संपलेला आहे. एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये सजवावा लागेल. बॅटिंग कार्ड सध्या तुमच्या स्क्रीनवर. अमितने 1 धाव केली. अनिकेत हा जो खेळाडू होता त्याने नक्कीच धावसंख्येला चांगला आकार दिला. डबल फिगर मध्ये त्याची धावसंख्या पाहायला मिळते. 300चा स्ट्राईक रेट. 18 धावा त्याने केल्या. चेतनने 10 धावा केल्या. इम्प्रोवायझिंग फटके चेतनने खूप चांगले मारले होते. कुणाल खोंडला आज अपयश आला, त्याने फक्त 4 केल्या. शफीक पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरला आणि त्यानंतर गोल्डन डकचा शिकार ठरत असताना रोहन देखील आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल खोंड आणि रोहनला करणने बाद केलं तर निहाल तुसाबदने अमित आणि अनिकेतला दोन्ही सलामी वीरांना तंबूचा रस्ता दाखवला. शफीकला देखील निहालने बाद केलं. निहालने आतापर्यंत 3 विकेट घेतल्या. 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या. विशाल निगोटने 1 षटक टाकलं. भरपूर महागडं षटक होतं. 20 धावा त्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. करणने 1 षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आणि आता दिनेश गोलंदाजीसाठी आलाय. दिनेश माने आता गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतील आणि टॉस केला जाईल लगेचच मिड इनिंग मध्ये जसं हे सत्र संपेल. पहिल्याच बॉलवर आक्रमण पाहायला मिळतंय. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रवी हा एक आशेचा किरण आहे. हा रवी रात्री चमकतो. आल्याला बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रहार षटकार. काय टायमिंग होतं. मागचा पाय हलकासा वाकवला आणि बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट. धावा वाढतायत. पहिल्याच बॉलवर सिक्सर दिनेशच्या विरुद्ध रवीच्या बॅटमधून, लोईसच्या बॅटमधून. काहीसा तसाच खेळ आहे. एव्हिन लोईस वेस्ट इंडियन प्लेयर. काय आक्रमण करायचं मुंबई इंडियन्स साठी ज्या वेळेला खेळायचा. इव्हन वेस्ट इंडिज टीम साठी देखील. आणि इथे देखील तसंच आक्रमण रवीच्या माध्यमातून. पहिलाच बॉल फेस करत असताना पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे या ओव्हरचा. तसा दुसरा बॉल त्याने फेस केला. 7 धावांवर तो खेळतोय. टीमची धावसंख्या 45. चांगलं टायमिंग. 45 धावा स्कोर बोर्डवर. परत एक वेळा दिनेश तयार. दिनेश माने. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून कट केला. इथे धावा मिळतील. कट हार्ड होता आणि फटका देखील रावडी होता. 4 धावा मिळतील या चौकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 49. 49. आणि चौकार गेल्यानंतर देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला जाऊन तिथे रन कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. महिला जयवर्धन हेच करायचा. महान बॅट्समन श्रीलंकेचा, परंतु तेवढाच महान कोच नाहीये अशी परिस्थिती आहे. कारण मुंबई इंडियन्ससाठी ज्या पद्धतीने त्याने बदल केलेत, ज्या पद्धतीने काल परवाच्या मॅचमध्ये तिलक वर्माला त्याने रिटायर आउट केला आणि त्याच्यानंतर जे घडलं ते सगळ्यांनी पाहिलं आणि भरपूर टीका त्यांच्यावर होते. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन इथे मिळताना दिसेल. आता परत एक वेळा चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला. बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू वापरलाय.
अमराज मृत्युंजय संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर इलियास बाय 11 एरवडा संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. आदरणीय ओंकारजी अभंग साहेबांना विनंती आपल्या शुभस्थ केला जाणार आहे टॉस. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाहूया काय निर्णय येतोय टीव्ही अंपायरचा. वेगवेगळ्या अँगल्स ने तपासलं जातं आणि आता शेवटी तो निर्णय आपल्या समोर येईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू रिटेन. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू रिटेन झालाय कारण त्यांनी तो रिव्ह्यू वापरलाय. त्यामुळे डॉट बॉल येतोय. ही चर्चा आमचे नरेश ढोमे सर तिथे उपस्थित आहेत. पप्पू रामगुडे, बबलू पाटील, संभाजी पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. नेक्स्ट सेमी फायनल्स आता आपल्या समोर येतील. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि इलियास बाईल क्रिकेट क्लब. पहिला सेमी फायनलचा सामना खुल्या गटातला. शॉर्ट बॉलचा वापर होता आणि हा वाईट बॉल असेल. वनपती ओव्हर ही वॉर्निंग देखील गोलंदाजाला इथे देण्यात येते कारण भरपूरच आपटलेला बॉल होता. चांगली उंची गाठली या बॉलने आणि अर्धशतक आता पूर्ण झालंय. यशवंतभाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्स. 50 धावा कंप्लीट. रवीचं चांगलं योगदान. परत एक वेळा थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता वेगाने बॅटिंग करणाऱ्या साईडकडे. आता तो रिव्ह्यू नाहीये त्याच्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. या आमच्या भगिनी आज मॅच मध्ये देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. सकाळी 2 सामने त्यांचेही आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना क्रिकेट या खेळाचा आनंद त्यांनी लुटला. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा. आता वाईट बॉल येईल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 51. 51. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17तला पहिलं सत्र सध्या रंगतंय आणि हळूहळू धावसंख्येला तो आकार आला. परंतु जेवढा मगाशी प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता 63 तेवढ्या धावा तर झालेल्या नाहीयेत. 51 धावा झाल्यात परंतु 2 षटकार आले तर तेवढ्या धावा होतील आणि तो प्रयत्न रवी करताना दिसेल. एक षटकार त्याने मारला. एक चौकार त्याच्या खात्यामध्ये. 11 धावांची खेळी त्याने आतापर्यंत साकारली. परत एक वेळा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. क्रीजच्या आतमध्येच फुटवर्क नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न रवीचा. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रातला. धावा झाल्यात 51. 51. चांगला फटका. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने. धावा येतील आणि हा मोठा फटका आहे. पंचांचा इशारा. चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 55. 55. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या डावामध्ये सचिन ढवळे प्रहार 11 या टीमला. परंतु आता वेळ झाली आहे टॉसची. जाऊया आपल्या टॉस बॉक्स मध्ये जिथे 2 टीमचे कॅप्टन उपस्थित असतील. हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरुद्ध इलियास भाई पठाण क्रिकेट क्लब. या 2 टीमच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना होईल. जाऊया आपल्या टॉस बॉक्स मध्ये. तिथे आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत प्रशांतजी आदवडे. इट्स ओव्हर टू यू. थँक्यू. थैंक यू कुणाल जी. सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी टेनिस क्रिकेट.in पर. दोस्तों आज है ग्रैंड फिनाले और दूधिया दृष्ट में यह प्रतियोगिता बहुत ही खूबसूरत लग रही है. मजा आ रहा है और एक घमासान लेके आएंगे. एक तरफ आप अमराज मृत्युंजय को देखेंगे और दूसरी तरफ इलियास 11 एरोडा की
टीम है और ओंकार अभंग साहब को मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आपके कार्यक्रम से होगा टॉस। तो ये टॉस की कहानी प्रहार प्रीमियर लीग 2025। सचिन टेवले फाउंडेशन की डिमांड इंपॉर्टेंट मैच है। वासिक जी जीता है, टॉस जीता है, क्या होगा और उसके पीछे जो हम लोग पहले फील्डिंग करेंगे। थोड़ा बहुत मतलब ड्यू का तो ज़्यादा फैक्टर नहीं है, तो कम से कम रोक कर उसे चेस करने की कोशिश करेंगे। बिल्कुल कम से कम आप मैक्सिमम रन कितने बनाएंगे? कम से कम 65-70 तो बनाएंगे। 75 रन बनाएंगे, तो इनका प्लान तैयार है वासिक भाई, 75 बनाएंगे। कितने ओवर का मैच है सर? 5 में। हाँ ठीक है, फिर अगर उतनी कर लिए तो उतना चेस करने की ट्राई करेंगे। ऑलराइट, ज्यादा समय हमारे पास नहीं है, इंपॉर्टेंट मैच है, तो ये बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला अमराज मृत्युंजय बनाम इलियास भाई 11 एरोड़ा के बीच होगा। सिक्का उछला, हमराज मृत्युंजय के पक्ष में गिरा। इन्होंने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और अपोनेंट टीम को यानी कि इलियास भाई 11 को करनी है बल्लेबाजी। कहानी इंटरेस्टिंग है। छोटे से ब्रेक के साथ बिल्कुल एक बार फिर आएंगे टेनिस क्रिकेट .in पर, क्योंकि दूसरा पड़ाव शुरू होने जा रहा है। नरेश जी ढोबे हमारे साथ रहेंगे माइक्रोफोन पर। ओवर टू कम्बास। सेमीफायनलचा पहिला सामना 5 षटकांचा होणार आहे आणि इथून पुढचे सामने दोन्ही सेमीफायनल 5 षटकांचे आपण करणार आहोत। तिथून पुढचे सामने वेळ बघून ठरवलं जाईल षटक किती होतील। सेमीफायनलचे दोन्ही सामने 5 षटकांचे होतील, तेथून पुढचे सामने हे वेळ बघून ठरवले जाईल की किती षटकांचे होतील। त्यामुळे खेळाडूंनी 5 षटकांसाठी आग्रह धरू नका पुढच्या मॅचेससाठी, कारण जी मॅच आपल्याला 5 वाजता सुरू करायची होती त्या मॅचचा टॉस आपण 7:40 केलेला आहे, म्हणजे जवळपास 1.5-2 तास लेट आपण टॉस केलाय आणि मॅच अजून पुढे अर्धा पाऊण तासाने सुरू होईल, म्हणजे 3-3.5 तास आपण लेट आहोत। त्यामुळे लवकरात लवकर खेळाडूंना विनंती की आपण जास्त वेळ घेऊ नका, उशीर करू नका, लगेच मॅच खेळा, मॅच संपून टाका। सरांचे अत्यंत जवळचे सहकारी आदरणीय सचिन भांडे सर आणि इतर मित्रपरिवार आवर्जून या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। मागचे 7 दिवस या सर्वांनी भरपूर वेळ दिलेला आहे। या ठिकाणी सेमीफायनल मध्ये खेळणारे चारही संघ बांदेश्वर बांदा, इलियासभाई शेख क्रिकेट क्लब, हमराज मृत्युंजय कोथरूड। संघनायकांना विनंती, आज नवीन खेळाडू जे कोणी आपण आणलेत पहिली त्यांची यादी स्कोररकडे आणून द्या। जे नवीन खेळाडू आतमध्ये आपण आज खेळायला आणलेले आहेत त्यांची यादी स्कोररकडे आणून द्या। त्याचा मोबाईल नंबर द्या, जे काही नाव ऍड करायचे दोन्ही चारही संघांना त्यांचा मोबाईल नंबर आणि त्यांचं नाव या ठिकाणी ऍड करा आणि मॅचच्या अगोदर प्लेइंग 11 ची यादी द्या। प्लेइंग 11 ची यादी अत्यंत महत्त्वाची आहे। बऱ्याच वेळा आम्ही बघतो की इम्पॅक्ट प्लेयर आपला येतो, आपण कोणी सांगत नाही आणि तो खेळायला सुरुवात करतो आणि मग त्याच्यानंतर मग लक्षात येतं की हा इम्पॅक्ट प्लेयर होता, तो असा होता तसा होता आणि मग विनाकारण गोंधळ होतो। तुमच्याकडे मॅच सुरू होण्याच्या अगोदर प्लेइंग 11 देणं बंधनकारक राहील। नाही प्लेइंग 11 दिली
तर जे काही होणारे तांत्रिक अडचणी आहेत त्याला तुम्ही स्वतः जबाबदार असाल हे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण बघतोय स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ प्रहार प्रीमियर लीग ऑल इंडिया ओपन पूल मध्ये या लढतींचा आस्वाद घेतोय. उपांत्यपूर्व फेरीचा सामना सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. पहिला चेंडू राजू पाटेसाठी आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षण अप्रतिम तिथे होतंय. अनिकेत ताकवणे संघनायक आहे. 1 धाव मिळणार आहे सचिन ढवळे प्रहार संघाला. 7:44 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलेला आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे. लवकरात लवकर मॅच फिनिश करायची आहे. अत्यंत सुंदर वातावरण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण दुधाळ फेसाळ प्रकाशामध्ये बघतोय. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून उभा केलेला हा एक मोठा महोत्सव आहे. प्रहार प्रीमियर लीग ही पहिली सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या 10 पर्वांमध्ये स्पर्धा होती. या विद्यार्थ्यांच्या बरोबरीनंच 11व्या पर्वामध्ये आपण ऑल इंडिया ओपन पूल बघितला आणि ऑल इंडिया ओपन पूलचं हे दुसरं वर्ष आहे. कमालीचं यशस्वी ठरलेलं हे वर्ष आहे. उजव्या इच्छा बाहेर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर अजून बाहेर जातोय. आकाश गोरे स्ट्राईक एंडवरती. इथे निर्धाव असेल चेंडू. धावा मिळणार नाहीयेत. फलकावरती धावा 1 आहेत तर विजयासाठी आव्हान आहे अजून 55 धावांचं. 55 धावा बनवल्या होत्या 5 षटकांमध्ये. 11 धावांची सरासरी राहिलेली यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्सची. आज एक तगडी टीम आपल्याला बघायला मिळते. मयूर मासाळ मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लांबचा रनअप आहे. रिव्हर्स खेळायचं होतं अगोदरच ठरवलं होतं प्री डिटरमाइंड. मात्र भन्नाट वेग आहे मयूर मासाळकडे. लांबी रनअप त्याचा किती मोठा आहे बघा. पूर्वी एक बॉब विलिस नावाचा इंग्लिश खेळाडू होता. त्याचा रनअप इतका मोठा होता की त्यानं जर 10 षटकं टाकली 10-12 षटकं टाकली एका दिवसामध्ये तर कॉमेंटेटर असं सांगायचे की तो एक मॅरेथॉन धावू शकतो. एवढं अंतर त्याने धावलेलं असतं. एवढा लांबचा रनअप असायचा आणि मयूर मासाळचा मला वाटतं या स्पर्धेतला सर्वात लांबचा रनअप घेऊन तो मैदानामध्ये आलेला. रिव्हर्स खेळायचा होता इथे. आकाश गोरेला प्रयत्न फसलेला आहे. मागच्या मॅच मध्ये देखील आकाश गोरे सुरुवातीला थोडासा अडचणीत होता. नंतर रिदम बसला. मोठे फटके दाखवले. तर परत एकदा खराब फटका असेल. ओ हो डाईव्ह मारण्याचा प्रयत्न जरूर होता. 2 धावा इथे प्राप्त करेल आकाश गोरे. फसलेला फटका होता. संघाच्या गोटातलं वातावरण आपण बघतोय. काही खुशी कवी गम है. पहिलं षटक होतं तेवढी सुरुवात दमदार झालेली नाहीये आणि 55 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक निर्धाव आलं होतं आणि त्यानंतर मात्र राजू पाटेचा झंझावात बघितला होता. नंतर रणजित फराटे आणि इतर आकाश गोरेने देखील पॉवरफुल फलंदाजी केली होती आणि संघाला जिंकून दिलं होतं. इथे आकाश गोरे स्ट्राईक एंडवरती सामना करेल मयूर मासाळचा. 3 धावा फलकावरती. सचिन ढवळे प्रहार 11. ओहो सुंदर फटका मिड विकेटला. 1 टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. आकाश गोरे 7 धावा धाव फलकावरती येणार आहे मयूर मासाळच्या पहिल्या षटकामध्ये. एक तगडी झुंज आपल्याला बघायला मिळेल. खरं तर दोन्ही संघांचे जे मालक आहेत आदरणीय सचिन ढवळे सर आणि अंबादास शिरसाट किंवा यशवंतभाऊ पाचंगे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत आणि म्हणूनच सरांची स्पर्धा आहे म्हटल्यानंतर यशवंतभाऊ पाचंगे यांनी 2 संघ स्पर्धेसाठी ठेवलेले आहेत. फलटणच्या संघाला देखील त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी दिलं होतं. तर त्याचबरोबर आत्ता जी मैदानामध्ये खेळते एक चांगला सेट आहे. ग्रामीण भागातले खेळाडू आहे मात्र दमदार आहेत. मयूरचा चेंडू इथे टर्न मोठा आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर मात्र फसला. पहिलं षटक संपलं. धाव फलकावरती 7. सचिन ढवळे प्रहार 11. 7 धावा. मंचावरती बघतोय आपण एक तेजस्वी व्यक्तिमत्व. या स्पर्धेचे उद्घाते या स्पर्धेचे निर्माते शिल्पकार आणि संकल्पक ज्यांच्या संकल्पनेतून प्रहार प्रीमियर लीगची स्थापना झालेली आहे आदरणीय सचिन ढवळे सर. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना
त्यांनी स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून हजारो का लाखो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांची ऑनलाईन बॅच आपण पाहिली तर तिथे लाखो विद्यार्थी ऑनलाईन सबस्क्रिप्शन त्यांनी घेतलेलं आहे. त्याचबरोबर क्लासमध्ये देखील शेकडो विद्यार्थी असतात आणि जिल्ह्याच्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये त्यांनी सेमिनार ठेवलं की तिथे विद्यार्थी मोठ्या संख्येने गर्दी कर, कारण गणित आणि बुद्धिमत्ता हे अवघड विषय आहे आणि त्याचं सखोल ज्ञान सोपं करून शिकवण्याची एक विलक्षण हातोटी ती महाराष्ट्रामध्ये एकमेवा द्वितीय असं उदाहरण आहे. सरांनी लिहिलेली पुस्तकं विद्यार्थ्यांसाठी प्रचंड उपयुक्त ठरलेली आहे. त्यामुळं दर महिन्याला हजारो विद्यार्थ्यांच्या उड्या या पुस्तकांवरती पडतात. या चांगला फटका, कव्हरला अत्यंत देखणा फटका राजू पाटेच्या बॅटमधून. धावांचा धबधबा आहे राजू पाटे, खणखणीत चौकार. चार धावांबरोबर धावफलकावरती 11 धावा येतात दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाज संघनायक अनिकेत ताकवणे, पारगाव सालूमालू, दौंड तालुक्यातला खेळाडू अनिकेत ताकवणे. ओहो, बाहेरची कट जरूर आहे इथे. फ्लाइंग स्लिप, काय जबरदस्त काम करताना आपल्याला बघायला मिळते. धावबादची संधी होती इथे आणि बालंबाल बचावलेत खेळाडू. राजू पाटेला जीवदान. 2 धावा घेतल्यात. यस, धावा किती आहेत या चेंडूवरती? 1 आहे की एकही नाही? 2 धावा. वा, इथे धावांची चोरी आहे. एवढा मोठा प्रकाश होते आणि तरी देखील धावा चोरल्या जातात. राजू पाटे अगदी शांत होता, मात्र बघितलं की क्षेत्ररक्षक एकदम गाफील आहे आणि छत्रपती शिवरायांनी दिलेला गनिमी कावा हे आश्रय इथे वापरलंय. अमित तापकीर देखील कॉन्शियस होता. बाद करण्याची संधी मोठी होती इथे, मात्र 2 धावा. काय कमालीची हुशारी दाखवली. दोघांमध्ये समन्वय हरवला होता काही काळ, आकाश गोरे आणि राजू पाटे या दोघांमध्ये, मात्र तरी देखील 2 धावा पूर्ण होतील. 13 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. राजू पाटे 7 वरती फलंदाजी करतोय. आकाश गोरे 6 वरती. 55-56 धावांचा पाठलाग इथे 5 षटकामध्ये करायचा आहे. अनिकेत ताकवणे एक स्ट्रॉंग गोलंदाजी, चांगलं बॉलिंग युनिट इथं आणलेलं आहे. यशवंतभाऊ पाचंगे, शिरसाट स्पोर्ट्सनं सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध रंगलेला हा सेमी इथे क्वार्टर फायनलचा सामना. यानंतर सेमीफायनलची लढत सुरू होणार आहे ऑल इंडिया ओपन गटातली. लेंथ बॉल होता, क्रॉस द बॅट, चेंडू लांब ठेवला शरीरापासून, लाईन मध्ये नाही आला राजू पाटे. त्याचा परिणाम आपण पाहिला की बॅट वर राहिली भरपूर. खरं तर राजू पाटेची उंची बघितली आपण पाहतो 38 इंच उंचीची बॅट असते फलंदाजाच्या हातामध्ये आणि त्याच्या कमरेपर्यंत मांडीपर्यंत पण बॅट येत नाहीये. उभ्याने तो जर फटका खेळत असेल तर चेंडू खाली राहतोय. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती येते. 14 धावा फलकावरती. सचिन ढवळे प्रहार 11. तर रेफरल DRS पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले जाते तिसऱ्या पंचांकडे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा DRS घेतलेला. एकच DRS एका सामन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे हे लक्षात ठेवा. 5 षटकांमध्ये ओनली 1 DRS. जर तो सक्सेस झाला तर पुढे चालू राहील, मात्र अनसक्सेसफुल ठरला तर तुम्हाला पुन्हा DRS मिळणार नाहीये. अनिकेत ताकवणे संघनायक तिथे गोलंदाजी करतोय. त्याला माहिती चेंडू कुठे होता, फलंदाज कुठे आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो क्वचित प्रसंगी फलंदाज त्याच्या गार्डवरती असतो, अन्यथा तो गार्डवरून पुढेच असतो, त्याचा रीच पुढे आलेला असतो. आणि तुम्ही बघा, एक गोष्ट तांत्रिक दृष्ट्या खेळाडूंनी लक्षात घेणे गरजेचं आहे. टेनिस लेदर बॉल क्रिकेट असेल तर त्याचा डावा पाय पुढे जातो, मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला बाउन्सच्या खाली यायचं असतं, बाउन्सवरती स्वार व्हायचं असतं. चेंडूचा बॅटचा स्विंग हवे आकाशाकडे असतो. अशा परिस्थितीमध्ये तुमचा उजवा पाय जास्त चालतो, मग तो मागे चालतो. पहा इथे उजवा पाय आता डावखुरा फलंदाज आहे म्हणून त्याचा डावा पाय मागे गेलेला आहे.
मात्र खूप लांब चेंडू आहे, खूप लांब चेंडू आहे. वाईडची मागणी केली होती, तिथे मिळाल्या नो बॉल. नो बॉल इथे ठरवला जाईल. DRS होता फिल्डिंग साइड कडून. यस सर, फिल्डिंग साइडचा DRS होता, अनसक्सेसफुल होतोय. पंचांचा कॉल होता. यस, अंपायरचा रिव्ह्यू होता, त्यामुळं फिल्डिंग साईडला कुठलंही नुकसान होणार नाही. नो बॉल इथे ठरवलं जाईल. पुढचा बॉल फ्री हिट आहे. 14 धावा फलकावर. फुल टॉस बॉल, नो बॉल, फ्री हिट आणि त्यावरती मोठा तडाखा. 6 धावा. राजू पाटे पुन्हा एकदा टीमला ड्राईव्ह सीट वरती आणतो. 20 धावसंख्येवरती पोहोचताय. सचिन ढवळे प्रहार 11. सरासरीच्या बरोबर राजू पाटे मागे पडलेला डाव हमेशा नेहमीच पुढे घेऊन जातो. एक ग्रेट फिनिशर होता, मात्र आता सुरुवात देखील तो तितकीच झकास करून देतोय. यावर्षी 2 शतकं आलेत राजू पाटेचे. टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅच मध्ये 2 शतकं फटकावणं ही मोठी कामगिरी आहे आणि राजू पाटेने या सीझन मध्ये 2 मारलेत. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मिड विकेटला खेळायचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त करू शकेल. 21 धावा. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. सरासरीच्या बरोबर पोहोचलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये मागे होते. मयूर मासाळचं अत्यंत प्रभावी षटक होतं पहिलं आणि ते षटक संपल्यानंतर अनिकेतच्या षटकामध्ये काही धावा जरूर प्राप्त करतायत राजू पाटे, आकाश गोरे. स्ट्राईक एंडवरती आकाश असेल. सलामीची जोडी मैदानामध्ये इथे दुसऱ्या षटकामध्ये आणि गोलंदाजीसाठी अनिकेत ताकवणे. अनेक खेळाडू आहेत जे ग्रामीण भागातून पुढे आलेले आहेत. दौंड तालुक्यातून अनिकेत ताकवणेचं नाव निश्चित घेता येऊ शकतं. आंबेगाव तालुक्यातून विशाल निगोट आहे. राजू पाटे जुन्नर तालुक्यामधून. शिरूर तालुक्यातून एक 3-4 खेळाडू आहेत, त्यामध्ये शुभम शेळके आहे, रणजित फराटे आहे, निलेश शिंगवले आहे. या खेळाडूने अल्पावधीतच स्वतःला सिद्ध केलेलं आहे. ग्रामीण भागातल्या खेळाडूंचा ओहो, आकाशभेदी फटका, गगनभेदी, गगनचुंबी टॉवर शॉट इथे मिळत आहेत. 6 धावा. आकाशचा आसमानी टोला. षटकार इथे 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा. सचिन ढवळे प्रहार 11. विजयाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल. काय शॉट आहे, वा. फ्लरिशिंग फॉलो थ्रू ऑफ द बॅट इज अ हॉलमार्क ऑफ ग्रेट क्रिकेटर. जबरदस्त फटका इथे आपण बघतोय. आकाश गोरेच्या बॅट मधून 27 धावा फलकावरती. हा हास्य विनोद इथे सुरू आहे. एकेकाळचे 2 जीवाश्य कंठस्थ मित्र शेजारी बसलेले आहेत, एकमेकांच्या विरोधात आहेत ते या पुढच्या मॅचेस मध्ये. अविनाश रामगुडे आणि बबलू पाटील, आणि त्यांच्या पाठीमागे असंच एक व्यक्तिमत्व आहे जे नेहमीच खेळाडूंच्या पाठीमागे उभं असतं, अजिंक्य कानडे. वा, पुणे टेनिस क्रिकेटला वैभवाच्या शिखरावरती घेऊन जाणारी ही 3 माणसं आहेत. यस, 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये यशवंतभाऊ पाचंगे संघ होता. 2 षटकानंतर इथे 27 धावा आहेत. विकेट गमावली नाहीये. मला वाटते थोडीशी आघाडी घेतलेली आहे, पण क्रिकेट खेळ आहे. क्रिकेटमध्ये अशी आघाडी पिछाडी याला काही महत्व नसतं. माघार पुढाकार महत्वाचे नाही, अंतिम विजय महत्वाचा आहे. त्यामुळे कोण अंतिम विजयावरती शिक्कामोर्तब करतो हे बघणं आपल्यासाठी महत्वाचं ठरतं. राजू पाटे स्ट्राईक एंडवरती, आकाश गोरे नॉन स्ट्राईक एंडवरती. षटकाला सुरुवात होते. तिसरं गोलंदाज विकास सुरवसे. मोठा ब्लास्ट. विकास सुरवसेने पहिल्या चेंडूवरती राजू पाटेला पाठवले माघारी.
राऊंड विकेट, चेंडू उजव्याच्या बाहेर आहे आणि चांगला चेंडू. डाव्या हाताचा फलंदाज बाद झाल्यानंतर लगेच डाव्या हाताचा फलंदाजच मैदानामध्ये दाखल होणार आहे. विशाल निघोट. सचिन ढवळे सरांनी आज ग्रामीण भागातून हे दमदार शिलेदार आणलेले आहेत आणि काय परफॉर्मन्स राहिला या सगळ्यांचा. उजव्या यष्टीच्या बाहेर, इथे आता वाईट आहे, अतिरिक्त धाव प्राप्त होईल. विकास सुरवसे हा देखील दौंड तालुक्यातला खेळाडू आहे. आज दौंड बारामती या विभागातले खेळाडू आपल्याला बघायला मिळतात. पायचे फटका फसला होता. ओ हो, खराब थ्रो आहे, खराब थ्रो आहे. मात्र विशाल बिलकुल तयार नव्हता दुसऱ्या धावेसाठी. विराट कोहली आपण बघतो की अशा वेळेस तो तयार असतो, तो फार मोठा रनअप घेत नाही, यष्टांना पार करून तिथेच थांबतो आणि लगेच दुसऱ्या धावेला तयार असतो. तर हे जास्त महत्त्वाचं असतं. एखादी धाव तुम्हाला अचानकपणे अशी मिळून जाते आणि एका धावेचं महत्त्व खूप मोठं असतं. ज्यावेळेस तुम्ही मोठ्या मॅच खेळता, मोठं कॉम्पिटिशन असतं, अशा परिस्थितीमध्ये मायक्रो प्लॅनिंग असं महत्त्वाचं असतं. एक धाव सुद्धा तुमच्यासाठी ती महत्त्वाची ठरते. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये विकास सुरवसेचे हे षटक अत्यंत प्रभावी ठरलेलं आहे. 56 धावांचं टार्गेट 5 षटकांमध्ये. शिरूर तालुक्यातले खेळाडू देखील यशवंतभाऊ पाचंगे फाउंडेशन मध्ये आपण बघतोय. ओ हो हो, काय शॉट आहे, नजाकत, ताकद, नजाकत, याचा सुंदर मिलाप आणि 6 धावांची मोहोर. षटकार आकाश गोरे. पहिल्या सामन्यामध्ये आकाश जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. दुसऱ्या सामन्यामध्ये सुरुवात खराब झाली होती. तिसऱ्या सामन्यामध्ये देखील पहिल्या 2 बॉलवरती 9 धावा आणि आता पुन्हा एकदा बघतोय आपण पस्तीस धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश गोरे. या अगोदर आपण पाहिलं होतं अमित तापकीर आणि चेतन काळंगे या दोघांमध्ये थोडीशी फंबलिंग झाली होती आणि त्यामुळे आकाश गोरेचा धावबाद होता तो बचावला, तिथे जीवदान मिळालं आणि त्यानंतर आकाश गोरेनं ओ हो हो, का गरज होती का धावेची. इथे थेट यष्टांचा वेध विशाल निघोटला परतावं लागेल. धावबादचा शिकार विशाल निघोट. तर धावफलक आपण बघतोय इथे 35 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन ढवळे प्रहार 11. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरूच राहणार आहे. आज अत्यंत महत्वाचा दिवस, या स्पर्धेचा फायनलचा दिवस, समारोपाचा दिवस यासाठी केला होता अट्टहास. आजचा दिवस गोड व्हावा, आज निश्चित पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेच्या, कौतुक वाटे झालिया वेचावे. नाम मंगळाचे तेने गुणे, तुका म्हणे मुक्ती परिनिली तोवरी. आता दिवस चारी खेळी मिळी. अत्यंत सुंदर 7 दिवसांचा महोत्सव होता. वेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण बघितला. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून अकॅडमीचे विद्यार्थी सचिन ढवळे सरांची यावर्षी पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आणि या स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या स्पर्धेचा देखील समावेश झाला. 26 संघ तिथे खेळले. विनाशुल्क 1 रुपया प्रवेश फी न घेता या संघांना आपण 50,000 रुपयाचं बक्षिसानं गौरवणार आहोत. एक फायनल मॅच देखील आपल्याला यानंतर खेळवायची आहे. सेमीफायनलच्या 2 ऑल इंडिया ओपनच्या लढती आपण बघणार आहोत. त्यानंतर पुणे जिल्हा नियामक मंडळाच्या खेळाडूंची फायनल आपण बघणार आहोत. त्यानंतर पुन्हा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची फायनल बघणार आहोत आणि त्यानंतर ऑल इंडिया ओपनची फायनल. आज भरपूर क्रिकेट आहे. विकास सुरवसे, रणजित फराटे अगदी शांतपणे संयमी हाताळताना या षटकाला 1 धाव घेत स्ट्राइक बनवतोय, रोटेट करतोय. धावफलक पोहोचेल 36 वर. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 12 चेंडू इथे शिल्लक आहे. 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये सचिन ढवळे प्रहार 11ला 56 धावांची एकूण आवश्यकता होती. अजून निश्चित प्रकारे मजबूत स्थितीमध्ये आपण बघू शकतो सचिन ढवळे प्रहार 11ला.
तर अजून 21 मिनिटं संपलेली आहेत. 7:44 आपण पहिला बॉल टाकला होता. तर आपण कॉमेंट्री बॉक्स बघू शकता. माझ्या समवेत स्कोरर शोएब शेख यांना सकाळी 7:30 वाजल्यापासून तर रात्री 11-12 किती वाजेपर्यंत जिथे दिवस संपतो तोपर्यंत शोएब शेख या ठिकाणी काम करत असतात. आणि अतिशय सुंदर चित्रण आपण tenniscricket.in माध्यमातून बघतोय. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो, मात्र आवाजाबरोबरच आमची छायाचित्र देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न tenniscricket.in करतायत. आज या मंचावरती आदरणीय सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र, त्याचबरोबर प्रशासकीय उच्च पदस्थ अधिकारी आणि एक मोठे खेळाडू, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या मंचावरती उपस्थित होत आहेत. आम्ही स्वागत करतो आदरणीय डॉक्टर राहुल आर पाटील सरांचं. उजव्याच्या बाहेर चेंडू आहे आणि इथे चांगला चेंडू ठरणार आहे. आपण मंचावरती बघतोय अतिथी डॉक्टर राहुल आर पाटील, IRAS 2012 बॅच आणि सध्या डेप्युटी FA अँड CAO कन्स्ट्रक्शन युनिट पुणेचे अधिकारी आहेत. पाटील सरांचं या ठिकाणी स्वागत करतो. वेळ संपलेली आहे. व्हाईट बॉल साठी रेफरल आहे बॅटिंग टीमचा. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये येवणं सुरू झालेलं आहे. 36 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 चेंडूमध्ये अजून 20 धावांची गरज आहे. तर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. आम्हाला आपल्याला सांगायला आनंद होतोय मंचावरती उपस्थित अधिकारी डॉक्टर राहुल आर पाटील सर, IRAS 2012 बॅच आणि आता ते डेप्युटी FA अँड CAO आहेत कन्स्ट्रक्शन युनिट पुणेचे. खेळाडू म्हणून त्यांची कारकीर्द खूप मोठी, त्यांचं करिअर खूप मोठं आहे. इथे बघतोय आपण हा चेंडू फेअर डिलिव्हरी पंचांकडून येतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आणि एक क्षेत्ररक्षक आपल्याला आता 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागणार आहे. एक चेंडू कंप्लीट होतोय. तर निश्चित आपल्याला हे षटक संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घेऊया. तर मयूर मासाळ, यस, येथे परत एकदा मयूरचा अत्यंत अप्रतिम चेंडू, गुड लेंथ टाकतोय मयूर. प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेज आहे. तर सुंदर चेंडू इथे लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे. लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव. मयूर मासाळ मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅच मध्ये देखील तितकाच घातक, तितकाच दाहक आपण बघतोय. मयूर मासाळला जळते निखारे टाकतोय आज तो फलंदाजांवरती. तिखट गोलंदाजी, फलंदाजांना हे चेंडू परतावणं, लांबचा रनअप. मयूर मासाळचा इथे चांगला फटका, लेट पण थेट 4 धावा इथे येणार आहेत. रणजित फराटेचा अत्यंत दिमागदार चौकार. कट शॉट आपण बघितला, बॅकफुट वरती आला, जागा बनवली आणि रिप्ले आपण बघूया स्क्रीनवर. बाहेर चेंडू होता आणि जो बाहेर जात होता थोडासा पुढे आला आणि काय सुंदर स्क्वेअर कट इथे बघायला मिळतोय. धावफलकावरती 4 धावांची नोंद. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थिनी आज इथे उपस्थित आहे. सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्याही मॅचेस आपण बघितलेल्या. दरवर्षी
विद्यार्थिनींच्या देखील मॅचेस होत असतात. दरवर्षी 3 मॅचेस असतात त्यांना, यावर्षी आपण 2च मॅच दिलेल्या आहेत कारण भरपूर मोठं स्केड्यूल होतं आज दिवसभराचं. मयूर मासाळ रणजित फराटेसाठी इथे पुन्हा निर्धाव चेंडू. काय गोलंदाज आहे हा. आज रणजित फराटेला उभं करून ठेवलंय. रणजित फराटेने देखील मोठा अटॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र तरी देखील मयूर मासाळ पुन्हा पुन्हा त्याच्यावरती वर्चस्व गाजवताना दिसतोय. कमालीचा सामना आहे, कमालीची मॅच आहे. दोन्ही षटकांमध्ये मयूर मासाळनं सामना खेचून आणलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या, गडीबाद करताना यश नव्हतं आलं, मात्र दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा फक्त 4 धावा आहेत. ओनली 4 रन्स. फुल टॉस बॉल बाहेर होता उजव्या यष्टीच्या, क्रॉस दी बॅट खेळला, 1 धाव एव्हाना, दुसऱ्या धावीचा प्रयत्नही करायचा आहे आणि विलक्षण वेग आहे. 2 धावा इथे पूर्ण होतील. मात्र 6 धावा या षटकातून. शेवटचं षटक विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. काय मॅच आहे. न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा. आज देखना अनुपम देखना सोहळा अनुभवण्याची संधी. प्रहार प्रीमियर लीगच्या माध्यमातून सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत आपण बघतोय ही स्पर्धा. सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये रंगलेला हा सामना काळजाचा टोका चुकवणारा सामना आहे. 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या सुविद्य पत्नी सौभाग्यवती सुप्रियाताई सचिन ढवळे यांना आपण स्क्रीनवरती बघतोय. सरांच्या सासूबाई आणि सुप्रियाताईंच्या मातोश्री सुषमाताईंना देखील आपण स्क्रीनवरती बघतोय. शिवांश देखील आज टीमच्या जर्सीमध्ये आहे. आणि खुश आहे शिवांश. शेवटच्या षटकामध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 42 वरती 2, 6 चेंडू 14 धावा. मॅच पुढे सुरू राहणार आहे. थोडी विश्रांती जरूर. तिसऱ्या पंचांकडे काही मागणी होती निश्चित. शॉर्ट रन चेक करायची होती. आपण बघतो दोन धावा इथे. आणि हा झळाळता करंडक आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या विजेत्यांना या ट्रॉफीनं सन्मानित केलं जाईल. स्क्रीनवरती आपण ही ट्रॉफी बघतोय. विनरसाठी ही ट्रॉफी आहे. काल ट्रॉफीज बघितल्यानंतर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री नामदार बच्चूभाऊ कडू साहेब इथे उपस्थित होते. त्यांनी देखील सचिन ढवळे सरांचं भरपूर कौतुक केलं. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आज पुण्यामध्ये सचिन ढवळे सर काम करतायत. मात्र विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील सचिन ढवळे सरांनी भरपूर मतं घेतली होती. प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून हे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर या सगळ्या ट्रॉफीज आहेत. आज रात्रीच्या सत्रामध्ये या सगळ्या ट्रॉफीजनं खेळाडूंना गौरवण्यात येणार आहे, ज्यांनी 7 दिवस अथक मेहनत घेत आपल्या कौशल्याचे चुणूक दाखवत या स्पर्धेमध्ये यश मिळवलेलं आहेत. आणि सर्व यशस्वी खेळाडूंचा या ट्रॉफीजने गौरव करण्यात येणार आहे. अतिशय सुंदर डिझाईन. यास इथे उंच फटका आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज बाद. आकाश गोरे सलामीचा फलंदाज. ओम माळीनं पहिलं यश टिपलंय. धावफलकावरती 42, 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू 14 धावा. काय मॅच आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये मोठी आघाडी होती सचिन ढवळे प्रहार 11 कडे. मात्र मयूर मासाळचं षटक आलं आणि त्याने पुन्हा एकदा ब्रेक लावला. सामना हळुवारपणे त्याने खेचून आणला. आणि शेवटच्या षटकामध्ये शिरूर वाडा गावचा सुपुत्र ओम माळी लेदर बॉल, टेनिस बॉल या दोन्ही क्षेत्रामध्ये अत्यंत प्रभावी गोलंदाजी मार्कवरती. या सायकल्स आहे, स्पोर्ट्स सायकल्स. तब्बल 8 स्पोर्ट्स सायकल्स आहेत. आणि या एरिया वाईज असोसिएशन अर्थात पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या खेळाडूंना मिळणार आहे 4 सायकल. आणि त्यानंतर
सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहेत 4 सायकल. ओपनच्या खेळाडूंना मात्र कुठल्याही प्रकारे बक्षीस वस्तू स्वरूपात नाही तर त्यांना कॅश प्राइजेस दिली जाणार आहेत. मोठी बक्षीस या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघतोय. तर जाऊया मैदानामध्ये. तिचे 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. 5th ओव्हर इज प्रोग्रेस नाव. शेवटचं षटक. ओहो, लेंथ बॉल आणि परत एकदा तिथे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जरूर प्राप्त होईल. श्री खुणे फलंदाजीसाठी. श्री गणेश लाईट्सच्या माध्यमातून आपल्याला या शार्पीज दिसतात. या मैदानाची ओळख पटवतात. संबंध पुणेकरांना दिसतंय की सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचं मैदान कुठे आहे आणि कुठे प्रहार प्रीमियर लीग सुरू आहे. अप्रतिम गोलंदाजी. स्पिनरला आणलेलं आहे. आपण बघितले बऱ्याच वेळा पाकिस्तान विरुद्ध शेवटच्या षटकामध्ये 3 धावांची गरज होती. स्पिनर सचिन तेंडुलकरला आणलं. अजय जडेजाने 1 षटक टाकलेलं आपण पाहिले. सकलेन मुस्ताकला देखील रशीद लतीफने शेवटचं षटक दिलं होतं. उंच आकाशामध्ये चेंडू. ओम माळी चेंडूच्या खाली पोहोचतोय. व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. अप्रतिम झेल. ओम माळीची अप्रतिम कामगिरी. रणजित फराटेला दाखवला तंबूचा रस्ता. दुसरा फलंदाज या षटकातला बाद. 3 चेंडू 13. काय मॅच आहे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. कधी सावली, कधी ऊन, कधी भरती, कधी ओटी, कधी उन्हाळा, कधी पावसाळा. क्रिकेटमध्ये सतत सुरू. पहिल्या 3 षटकांपर्यंत प्रचंड मोठी आघाडी होती सचिन ढवळे प्रहार 11 कडे. मात्र मयूर मासाळनं त्याला ब्रेक लावला आणि मार्गामध्ये मोठमोठे दगड गोटे डोंगर आणून उभे केलेले आहेत ओंबाळीनं. 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. 2 विकेट काढल्यात ओंबाळीनं. शेवटचे 3 चेंडू 13. या स्थितीमध्ये मॅच आहे. अतिशय रोमहर्षक सामना. सचिन ढवळे प्रहार 11 विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. दोन्ही दमदार संघांमध्ये ही बलाढ्य लढत. फुल टॉस बॉल उंच आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक खाली आहे मात्र कॅच सुटेल. शफीक इज देअर. शफीकच्या हातातून चेंडू सुटतोय. 2 धावा इथे मिळतील. शेवटचा चेंडू 11 धावा. शेवटचे 2 चेंडू 11 धावा. या स्थितीमध्ये मॅच आहे. श्रीकांत खुणे नॉन स्ट्राईक एंडला. अभिषेक स्ट्राईक एंड वरती आहे. श्रीकांत नॉन स्ट्राईक एंडला आहे आणि ओम माळी उजव्याच्या बाहेर. बराचसा बाहेर वाईड. 2 चेंडू 10 धावा. आज नाही तर उद्या कधीच नाही. जीतना है टुडे. इथे 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 चांगला चेंडू. रेफरल कॉल जरूर केला जातोय. ओम माळीचा अत्यंत उजव्याच्या बाहेर टाकला. तसाच बाहेर घेऊन गेला तो चेंडू आणि 3ऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलेला आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. पंचांना गरज असेल स्पर्धेच्या यशामध्ये महत्वाचं योगदान सन्माननीय शरद दौड सरांनी. त्यांच्या बरोबर आपण बघतोय आजचे आपले प्रमुख अतिथी इथे मंचावरती उपस्थित आहे. डॉक्टर राहुल आर पाटील सर, IRAS 2012 बॅच. चांगला चेंडू आणि याच बरोबर इथे विजयावरती शिक्कामोर्तब करत सेमीफायनल मध्ये दाखल यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट फाउंडेशन. विजयी संघाचं मनपूर्वक अभिनंदन.